गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। हॅलो हाय नमस्कार प्रेक्षक हो, मी आरजे अँकर कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तुम्ही पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ। श्रोते हो, सगळ्यांनाच कल्पना आहे गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण सध्या घरगुती गणेश बाप्पांचं दर्शन घेत आहोत आणि सध्या आपण आहोत खारदेव मधील सुंदरबाग इथे आणि आपण मसूरकरांच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला इथे आलेलो आहोत आणि संपूर्ण कुटुंबीय आज माझ्यासोबत आहेत। खरं तर गणरायाचे घरामध्ये आगमन झाल्यानंतर घरामध्ये एक प्रसन्न वातावरण होतं आणि ह्याचीच प्रचिती मला इथे आल्यानंतर मिळते। आज माझ्यासोबत संपूर्ण मसूरकर कुटुंबीय इथे आहेत, आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत। तुम्ही या अगोदर पाहिलं असेल की किती सुंदर आरास बाप्पाची केलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा जो बाप्पा आहे मसूरकरांचा तो इथे विराजमान झालेला आहे। चला तर मग त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधूया। नमस्कार काका, तुम्हाला सुरुवातीला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगाल, आपल्या घरी किती वर्षांपासून बाप्पा विराजमान आहे? गणपती बाप्पा तसे आता 25-27 वर्ष झाली। 1.5 दिवसाचा आमचा गणेशोत्सव असतो। खरं तर सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की बाप्पा येणार असल्यावरती आपली तयारी लगबग एकंदरीत सुरू असते। तुम्ही सगळे मसूरकर कुटुंबीय सगळे एकत्र येऊन कशा पद्धतीने तयारी करता? तयारी ही महिनाभरापासून आधीच सुरुवात होते, हळूहळू काम होतं। बाप्पा बसतो पण काम खास पूर्ण संपत नाही। अशा पद्धतीने सगळं काम चालू आहे। पण यावर्षीच मला सांगा, ही जी आरास तुम्ही केलेली आहे खूप युनिक आहे आणि खूप गोड वाटतंय। बाप्पाची मूर्ती सुद्धा सुंदर आहे। बाप्पाची मूर्ती जी आहे त्याबद्दल काय सांगाल? कुठून आणलेली आहे ही बाप्पाची मूर्ती? कारण एक वेगळं रूप बाप्पाचं दिसतंय। हा बाप्पा मी ज्यावेळेस स्पेनला गेलो होतो, हमरापूरला, फक्त मूर्त्या बघायला गेलो होतो, बुकिंग करायला गेलो नव्हतो, पण ही मूर्ती पाहिली क्षणातच आणि बाकी सगळं विसरून गेलो आणि मूर्ती लगेच बुक करून मूर्ती मोहक आहे, बघायला सुंदर आहे। आणि ही जे आरास केलेली आहे ती संकल्पना किंवा ती आयडिया कशी सुचली किंवा आता आपण यावर्षी हे करूया? कारण दरवर्षी आपल्या घरी बाप्पा बसतो, मग दरवेळेला काय नवीन करायचं, कसं सुचतं तुम्हाला हे सगळं? असं विचार करता करता ठरवलंय की असं बाप्पा एकदम सिंपल आहे आणि मनमोहक आहे, त्यामुळे महादेव पाठवून असे प्रकट होत आहेत, त्यामुळे ढग पाहिजे म्हणून ढग बनवले आणि महादेवाची छोटीशी अशी लांब आहे असं दाखवण्यासाठी छोटीशी प्रतिकृती तयार केली, सिंपल ठेवलंय। नाही, खरं तर खूप सुंदर वाटतं आणि आपण मूर्त्या बघतो, फार वेगवेगळी रूपं बाप्पाची पाहायला मिळतात आणि हे जे रूप आहे ते अतिशय सुंदर इथे बाप्पाचं पाहायला मिळतंय। आपण घरातील काही महिलांसोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। काकी माझ्यासोबत आहेत, मी या काकींना रिक्वेस्ट करते काकी प्लीज कसं वाटतंय? कारण 1.5 दिवसाचा गणपती आहे आणि सगळी धावपळ, सगळे पाहुणे, नातेवाईक आणि घरामध्ये तो उत्साह असतो, कसं वातावरण आहे आणि तुम्ही कसं करताय? आनंदी वातावरण आहे, आम्हाला खूप आवडते। असं कधी गणपती येत आहेत, आमची धावपळ असते, माणसं येतात, खूप आनंद वाटतो खरंच। 1.5 दिवस असतो पण आम्हाला असं वाटतं खूप वर्षापासून आम्ही धावपळ करतो। एकंदरीतच तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की
घरगुती गणेशोत्सव आपण पाहतोय, वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, गणपतींचं दर्शन घेतोय. तर आज आपण सुंदरबाग येथे आले होतो आपल्याच मसुरकर कुटुंबियांसोबत. छान आपण इथे गप्पा मारला, त्याचबरोबर बाप्पाचं दर्शन सुद्धा घेतलं. तर तुमच्याही घरी आम्ही येणार आहोत. तुमच्या घरी जर बाप्पा असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. गणपती बाप्पा मोरया. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय